श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण पूर्ण अंतःकरणाने भक्तीने केले तर महाराज त्यांच्या सर्व इच्छा, मनोकामना, आकांक्षा ज्या काही असतील त्या महाराज पूर्ण करतील. भक्तांच्या अपेक्षापेक्षा जास्त फळ ही त्यांच्या पदरात पडते. इतकी प्रचंड ताकद या गुरुचरित्र ग्रंथामध्ये आहे. गुरुचरित्र पारायण करताना काही विशिष्ट गोष्टी जर पाळल्या तर गुरुचरित्रचे 100% फळ मिळते. गुरुचरित्रला 5वा वेद ग्रंथ मानले जाते. अंतःकरण असेल पवित्र, सदाकाळ वाचावे गुरुचरित्र असे साक्षात दत्त महाराजांनी या ग्रंथात सांगितले आहे. म्हणून जेव्हा केव्हा तुमचे मन असेल पवित्र तेव्हा त्या क्षणापासून तुम्ही गुरुचरित्रचे पारायण करू शकतात. त्यासाठी कुठल्याही शुभ मुहूर्ताची किंवा नक्षत्राची किंवा कुठल्याही तिथी बघण्याची गरज नाही. पारायण करण्यापूर्वी जवळच्या मंदिरात किंवा स्वामींच्या मठात जाऊन नारळ व खडीसाखर ठेवून स्वामींसमोर किंवा कोणत्या मंदिरात जाणार तिथे सांगना करायची आहे, मी गुरुचरित्रचे पारायण करणार आहे, ते माझ्याकडून यशस्वीरित्या पार पडू द्या आणि तुमचे आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू द्या. आणि त्यानंतरच आपल्याला पारायणाला सुरुवात करायची आहे. पारायणाला बसण्याआधी आपले मन स्वच्छ आणि पवित्र ठेवायचे आहे. पारायणाला सुरुवात करताना एक जागा ठरवायची आहे, एक वेळ ठरवायची आहे, तसेच एक दिशाही ठरवायची आहे आणि त्या दिशेस बसूनच पारायणाला सुरुवात करायची. पारायणाला सर्वात सकाळी लवकर उठून म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर पारायण करू शकता किंवा सकाळीही 4 ते 4 पर्यंत या ग्रंथाचे पठण करायचे आहे. गुरुचरित्र सकाळी लवकर उठून वाचल्यास दुपारी 12च्या आतच संपवायचे किंवा संध्याकाळी 4 पर्यंतच वाचन करू शकता. त्याच्या पुढच्या वेळेस वाचण्यास परवानगी नाही. म्हणूनच सर्वांनी शक्यतो 12च्या आतच पारायण संपवावे. ज्यांना पारायण करायचे आहे त्यांच्याकडे स्वामींची मूर्ती नाही किंवा दत्त महाराजांची मूर्ती नाही, अशा वेळेस त्यांनी तांदळाची रास मांडून त्याच्यावर एक सुपारी ठेवून श्री दत्तात्रय प्रीत्यर्थ म्हणून दत्तांचे स्मरण करायचे. त्या सुपारीवर पंचोपचार पूजा करायची आहे आणि तुमच्याकडे जर फोटो असेल तर तो फोटोही तुम्ही मांडू शकता. एका चौरंगावर पिवळे वस्त्र अंथरून मधोमध स्वामी महाराजांची मूर्ती ठेवून पूजा करायची आहे. तसेच त्यांच्या बाजूच्या आसनावर दत्त महाराजांची मूर्ती किंवा सुपारी मांडायची आहे. त्याचबरोबर आपल्या चौरंगावर कलशही मांडायचा आहे आणि जिथे आपण चौरंग किंवा पाट मांडणार आहोत त्याच्या बाजूने सुंदर रांगोळी काढायची आहे. तसेच चौरंगावर गणपती बाप्पाचीही स्थापना करावी. आपल्याला गुरुचरित्राचे पठण करताना शांतपणे, एका लयीत, सुस्पष्टपणे करायचे आहे. कोणत्याही प्रकारची घाई गडबड करायची नाही. तसेच ग्रंथाचे पठण करताना थोड्या मोठ्या आवाजातच पठण करायचे आहे, जेणेकरून आपल्या घरामध्ये जी काही अदृश्य शक्ती असेल तिच्या कानावर हे शब्द पडतात तिला त्रास होईल, जेणेकरून ते शब्द आपल्या घरातील सदस्यांच्याही कानावर पडतील. अशा पद्धतीने ग्रंथाचे पठण करायचे आहे. ग्रंथाचे वाचन करताना पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुख बसायचे आहे. म्हणजेच आपले तोंड पूर्व दिशेस आले पाहिजे किंवा उत्तर दिशेस आले पाहिजे, अशा पद्धतीने बसायचे आहे. गुरुचरित्राचा प्रत्येक अध्याय संपेल तेव्हा एका ताम्हणामध्ये 2 पळीभर पाणी सोडायचे आहे. असे 7 दिवस पारायण पूर्ण होईपर्यंत करायचे आहे. कारण ताम्हणामध्ये सोडलेले पाणी अभिमंत्रित झालेले असते. ते आपल्याला एका बाटलीमध्ये साठवून ठेवायचे आहे आणि ते रोज आपल्या घरामध्ये शिंपडायचे आहे. तसेच घरातील सदस्यांनाही हे पाणी पिण्यास देऊ शकता. गुरुचरित्राचे पठण करण्याच्या काळात गोमूत्राचाही वापर करू शकतात. तुम्ही जर बाहेरून आला असाल तेव्हाही गोमूत्र शिंपडून घरामध्ये प्रवेश करा. पारायणाचे पठण करताना एक दिवाही प्रज्वलित करायचा आहे. तसेच सुगंधी अगरबत्तीही लावायची आहे. पारायण काळात 7 दिवसामध्ये कटाक्षाने ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. तसेच पुरुष पारायण करणार असतील तर त्यांनी सोहळ्यामध्येच पारायण करायचे आहे आणि स्त्रीवर्ग पारायण करणार असतील तर त्यांनी सौभाग्य अलंकार म्हणजे साडी,
हातामध्ये बांगड्या घालूनच पारायण करावे. तसेच ज्यांची लग्न झाली नाही त्या कुमारिका पारायण करणार असतील तर त्यांनी डोक्यावर ओढणी घेऊन पारायणाचे पठण करायचे. गुरुचरित्र पारायणच्या काळात परस्त्रीच्या हातचे किंवा बाहेरचे जेवण ग्रहण करू नये. म्हणजे आपल्या घरातील आई, बहीण, बायको यांच्या हातचे जेवण खाऊ शकता. ज्या आपल्या घरात स्वतःचे जेवण बनते तेच आपण घ्यावे. ज्यांच्याकडे नाईलाज असेल, त्यांना बाहेरचे अन्न खावे लागत असेल, त्यांनी बाहेरचे अन्न ग्रहण करताना 11 वेळा गायत्री मंत्राचा जप करून नंतर ते अन्न ग्रहण करावे. गुरुचरित्र पारायण काळात हविष्टान्न घ्यावे. म्हणजे 7 दिवस पोळी भाजी तर पोळी भाजीच खावी किंवा 7 दिवस दूध भात खावा किंवा सात्विक अन्न ग्रहण करावे. त्यानंतर गुरुचरित्र पारायण काळात देवाच्या सानिध्यात झोपायचे आहे. ते पण डाव्या कुशीवर झोपायचे आहे. कारण संकल्पपूर्तीसाठी जे संकेत तुम्हाला ऐकू येतात ते तुम्हाला मिळत असतात अशा बऱ्याच लोकांचा अनुभव आहे. म्हणून रात्री जेव्हा तुम्हाला जाग येईल तेव्हा डाव्या कुशीवर झोपण्याचा प्रयत्न करा. ग्रंथ वाचताना तुमचे संपूर्ण लक्ष, तुमचे मन ग्रंथ वाचण्यात एकत्रित झाले पाहिजे. तसेच ग्रंथ वाचताना मध्ये मध्ये उठूही नये किंवा पारायण करताना कुणा व्यक्तीशीही बोलू नये. तुम्ही आणि दत्त महाराज हे दोघेही एकरूप झाले पाहिजे. म्हणजे तुमचं पूर्ण लक्ष पारायण करताना ओवीकडे असले पाहिजे आणि त्याचा अर्थ शोधण्यात असले पाहिजे. म्हणून त्या काळात मौन धारण करावे. गुरुचरित्राचे पारायण बऱ्याच वेळी शनिवारी चालू करतात आणि शुक्रवारी संपवतात. कारण शुक्रवार हा नरसिंह सरस्वती महाराजांचा निजगमनाचा दिवस म्हणून शनिवारी पारायणाला सुरुवात करतात. पारायण सुरू करताना संकल्प कसा करावा? संकल्प करताना सर्वात आधी तुम्ही हातामध्ये 2 पळी पाणी घ्यायचं, 1 फूल घ्यायचं आहे, अक्षदा घ्यायच्या, हळदी कुंकू घ्यायचं आणि त्यानंतर संकल्प करताना तुमचं गोत्र बोलायचं आहे. दिनांक, वार, महिना, राहण्याचे ठिकाण, तुमचे गावाचे ग्रामदैवत, नक्षत्राची माहिती असेल तर तेही तुम्ही बोलू शकता. तसेच तुमचे कुलदैवत, कुलस्वामिनी, ग्रामदैवत, इष्टदेवता या सर्वांचे स्मरण करून मी या कार्यासाठी गुरुचरित्राचे पारायण करते, त्यासाठी तुम्ही यश द्या आणि त्याचे फळही द्या आणि हातामधले उदक तामनात सोडायचे आहे. त्यानंतर पारायणाचे उद्यापन हे 8व्या दिवशी करतात. त्या दिवशी उद्यापनाच्या दिवशी महाराजांना नैवेद्य दाखवला जातो. नैवेद्यामध्ये घेवड्याची भाजी आवर्जून करायची आहे आणि त्या दिवशी 12च्या आत आरती करायची असते. पारायण काळात दत्त महाराज हे प्रत्येक भक्ताच्या घरी येतातच. कोणत्या न कोणत्या रूपात किंवा वाचन करताना तुम्हाला चंदनाचा सुगंध, हिना अत्तरचा सुगंध जाणवेल. म्हणजे त्या दिवशी त्या क्षणी दत्त महाराजांची उपस्थिती लाभलेली असेल असे समजावे. संकल्प करून झाल्यावर गुरुचरित्राचे वाचन करताना डोक्याला भस्म लावायचा आहे. जर तुमच्याकडे भस्म नसेल तर तुमच्याकडे असेल तो अंगारा किंवा अगरबत्तीची रक्षाही लावू शकता. पारायण काळात जो दिवा आपण लावणार आहे तो अखंड दिवा 7 दिवस तसाच प्रज्वलित करून ठेवायचा आहे. पारायण करताना अगरबत्ती लावणार आहे त्याची रक्षाही जमवून ठेवायची आहे. त्यानंतर ती रक्षा तुम्ही पारायण करतानाही लावू शकता किंवा थोड्याशा पाण्यात टाकून ते पाणी पूर्ण घरभर शिंपडले तरी चालते. किंवा कोणती व्यक्ती आजारी असेल तर त्या व्यक्तीला थोडीशी रक्षा पाण्यात टाकून ते पाणी तुम्ही त्याला बरे वाटण्यासाठी रोज देऊही शकता. जेथे आपण मांडणी करणार आहोत त्याच्या शेजारी एक पाट किंवा आसन मांडायचे आहे. कारण वाचन करताना साक्षात दत्त महाराज त्या ठिकाणी उपस्थित असतात. हे आसन 7ही दिवस असेच ठेवायचे आहे. त्यानंतर चौरंगावर यथाशक्ती जमेल तेवढी दक्षिणा महाराजांसमोर ठेवायची आहे आणि रोज महाराजांसमोर खडीसाखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. तसेच पेलाभर पाणीही ठेवायचं आहे. अशा प्रकारे मांडणी करायची आहे. त्याचबरोबर गुरुचरित्र वाचन करताना पहिल्या पानावर किती अध्याय वाचावे, काय काय करावे या सर्व अटी तुम्हाला या पुस्तकामध्ये दिलेल्या आहे. रात्री झोपण्यापूर्वी विष्णू सहस्रनामाचे पठण जरूर करावे.
भेटूया पुढच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.